दादा सरकारला कोण चिडणार नाही, कोण रागवणार नाही. हे कमेंट हे स्टेटस ठेवतात यांना काही समजत नाही. यांना घरी बसून कमेंट ना काय स्टेटस ठेवतात याची अक्कल नाही. त्यांना काय माहिती अड्ड्यान काय होतं काय नाही ते. मग गाडा मालक सगळे एकत्र असतात. या असताना मधून फाल्या घालायला ते सगळे वाट लावतात. गाडा मालकांचा काहीच विषय नसतं. गाडा मालक दादा सगळे एकदम शांतनं संयमी. दादा जाता शेवटचा प्रश्न दादा बघा ना आपला राहुल भाई यांच्याशी सुद्धा आपली शर्यत झाली होती आणि विजयाचा गुलाल त्याही सुद्धा घेतलेला, आपण सुद्धा घेतलेले. आता आपल्याला मैत्रीपूर्ण लढत करताना पाहताना, कारण तेव्हा शर्यत हारली राहुल दादा यांचं नंदी, पण त्यांनी येऊन तुम्हाला विश केला, शुभेच्छा दिल्या जितल्याबद्दल. म्हणजे हे मैत्रीचं नातं आता कुठेतरी आपल्याला जपताना दिसतंय, काय म्हणाल? नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच आगरी माणूस आपल्या काव्य मुद्राज ब्लॉग मध्ये स्वागत करतो. विशाल दादा नमस्कार. नमस्कार दादा, आज देसाई सावली मैदानात आमदार केसरी आज बिंजोडचा मैदान होता आणि एक प्रेक्षणीय शर्यत, जो फायनलची शर्यत होती ती पाहायला भेटली आणि 3 फेऱ्यामध्ये ज्याने मैदान गाजवलं असा शंभू 12-13 होता आकाशराव दादा यांचा आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा. आता सर्जाबद्दल चर्चा होते, खूप चर्चा होते, कारण का 3 फेऱ्याप्रमाणे बिंजोड सुद्धा गाजवतोय. काय म्हणाल? सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना अध्यक्ष स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज शेठच्या आशीर्वादाने सर्जा संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण जगभर आप्पाचंच नाव करत आहे आणि 3 फेऱ्यामध्ये सर्जा तर नामांकित होतात. मुंबईला जेव्हा आला तेव्हा काही म्हणजे गाडा मालक मागे पुढे करत होते पैराच्या बाबतीत, का 3 फेऱ्यात पळतं मुंबईला पळतं का नाही असं, म्हणजे प्रत्येकाच्या मनात शंका होती. पहिली शर्यत करून गेलं तेव्हा. त्याच्यानंतर बैल कालांतराने वरती मैदान केले, 3-4 मैदानाला बैलांनी 1 नंबर केले, काही ठिकाणी फायनलचा मानकर झाला, 2-3 नंबर चालूच होते सतत, त्याचे गुलाल तर चालूच होते. आणि मुंबईला आला, पहिली शर्यत इथं केली चिंचवलीला, तिथं पहिलाच मानाचा गुलाल मिळाला. आणि त्यानंतर दुसरी शर्यत केली खिडकालीला, तिथं पण प्रेक्षणीय मैत्री म्हणून लढत झाली, तिथं पण गुलाल मिळाला. आणि हा देसाईचा अड्डा म्हणजे आप्पाचा घरचा अड्डा, दादा सरकार टीमचा हा घरचा अड्डा, जे 26 जानेवारीला संपूर्ण देसाई गाव आप्पाच्या म्हणजे बैलगाडी शर्यती क्षेत्रातला देव स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचे बैल बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित गाडा मालक व शर्यत शौकीन हे शेटची बैलासाठी देसाई गावामध्ये आवर्जून येतात ना. त्याच पद्धतीने देसाई गावाचा संपूर्ण गावचा व आयोजक कमिटीचा शेटवर भरपूर प्रेम आहे. आणि ज्यावेळी शेट असताना त्याही आग्रह केला एक वेळ का शेट तुम्ही आमच्या मैदानाला आपले सर्व नंदी आणायचे, त्याच पद्धतीने त्यांच्या पावला पाऊल ठेवून आमचे मार्गदर्शन व सर्व दादा सरकार टीमचे सर्व गुरुनाथ शेठ फडके हे काम करीत आहे. त्यांच्या पावला पाऊल ठेवून आज देसाई मैदानामध्ये सर्जाच्या 2 शर्यती झाल्या. दादा, कुठेतरी स्वर्गीय पंढरीशेठ फडके आज असते तर खरंच ते नेहमीच बघा, त्यांचं पंढरीशेठ फडके इतकं जगप्रसिद्ध आहेत. त्यांचं डान्स म्हणा, जे पायाचा डान्स असायचा तो डान्स म्हणा, किंवा गाडीच्या छपरावरती बसून जी छबी होती त्यांची, आणि प्रत्येक मैदानात त्यांना असं वाटायचं की ह्या मैदानात आपला नंदीचा, आपल्या दादा सरकारचा नाव, विगरचा नाव व्हावं म्हणून टॉपचीच खरेदी करत असते. पण आज ते नाहीत. पण आज ते नसताना त्यांच्या धावणीला बघा सर्जा दादा आला आणि सर्जाने 3 फेऱ्या तर गाजवलाच आणि आता बिंजोड सुद्धा दाखवतो. आता नुकताच आपण रायफल दादा सरकारने पळवतो या सीझन मध्ये, तोही चांगला पळतोय. ती दोन्ही जोडी एकत्र पळून भरपूर गुलाल घेतलेले. काय म्हणाल, आज जर स्वर्गीय पंढरीशेठ फडके असतात तर कसा हा माहोल असता? आता शेट गेलेली पोकली दादा सरकारची कधीच भरून निघणार नाही. शेटची सातत्याने रोज आठवण येते सर्वांना. शेट जर असते तर पब्लिक अजून भरपूर प्रमाणात असते. शेटचे फॅन फॉलो आहेत, ते फोन करून विचारत असतात. काही जे शेटच्या बॅचचे आहेत म्हणजे वयाचे, ते घरून लाईव्ह शर्यती बघतात ना, आम्हाला फोन करून विचारतात शेटच्या शर्यतीचं झालं काय. म्हणजे अजूनपर्यंत शेट गेले म्हणून शेटची जी फॅन फॅमिली ती विसरलेली नाही. त्यांचं प्रेम आणि शेटवर जे असणारा मैत्री संबंध तसे टिकून आहेत ना, ते संबंध कायम टिकून राहतील. जर आज आप्पा असते तर नजारा वेगळा बघायला भेटला असता. शेट नसल्यामुळे आम्हाला जास्त आनंद पण साजरा करता येत नाही. आम्ही दादा सरकार टीम शांत आणि संयमी गाडा मालक आहे. दादा, तुमचं असं काय नातं होतं जेव्हा जेव्हा शेटचं नाव येते तेव्हा तुम्ही भावूक होऊन जाता, आणि म्हणजे जेव्हा जेव्हा दादा सरकारची नंदी कुठे असतील तेव्हा तुम्ही असता?
आम्ही माझी शेठची 12 वर्षाची दोस्ती ना. शेठचा म्हणजे विश्वास, माणसाचा विश्वास महत्वाचा आहे. आता मी शेठच्या सोबत असायचो, शेठच्या सगळ्या शर्यती म्हणजे शेठना सांगायचो अशी अशी गाडी जमली. शेठ विचारायचे, जरी शेठ घरी होते तरी घरशीना पण विचारायचे कसं काय काय चाललं अड्ड्यामध्ये. आणि शेठचे प्रामाणिकपणा, शेठनी जो विश्वास ठेवलेला त्यात मी एकदम म्हणजे भावुक झालो. नक्कीच दादा. आणि आपला नंदी बघा, आपल्या दादा सरकारचं शर्यती करायला तर टॉपच्या आणि बिनजोडची शर्यती. आज सुद्धा समोरची गाडी म्हणजे ज्यानी बोलतात ना 3 फेऱ्यामध्ये प्रथम क्रमांक करून थार, भरपूर काही मानकरी, लाखांचे मानकरी झालेला असा नंदी होता. आणि एक मैत्रीपूर्ण लढत झाली. दोन्ही नंदी जेव्हा खेळ खेळायला तेव्हाच मजा येते जेव्हा दोन्ही नंदीमध्ये लढत होते. आणि ती लढत पाहायला लागला आणि सर्जाने विजयाचा गुलाल घेतला. काय म्हणाल? स्वर्गशी रामदास, आपला स्वर्गशी मोहनशेठ रामभाऊ राऊत व आकाशशेठ राऊत, प्रवीणशेठ राऊत यांना सर्वात प्रथम अभिनंदन करतो की त्यांच्या शंभूने कमी कालावधीमध्ये 3 मैदानात सलग 1 नंबरचा मानकरी ठरला होता. थारचा मानकरी ठरला, इंदकेसरी कोरेगावचा मानकरी ठरला, शहापूरला 3 लाखाचा बक्षीस होता तिथं मानकरी ठरला देवा आणि शंभू. आज त्यांच्या सोबत आमची पहिली शर्यत झाली खिडकालीला, ती पण मैत्रीपूर्ण झाली, विचारून झाली. आज पण त्याच पद्धतीनं आमची शर्यत, आमची टीम दादा सरकारची, नरेश शेठ पाटील, सूरजदादा पाटील, सर्व दादा टीम, दादा राजू दादा यांच्या विचारपूस करून मैत्रीपूर्ण शर्यत झाली न गुलाल झाला. दादा काय बोल, सर्जा दादा आणि रायफल आपला दादा सरकारचं नाव कुठेच खाली पडून देत नाही, जाईल तिथे गुलाल घेतो. आता काय बैल पालताना चांगली, आज दोन्ही साईडला गाडी पाळली. पहिली उजवीला पाळली, तसा शेठची इच्छा असायची का दोन्ही साईड गाडी पाळवायची. त्याच पावला पावून आज आम्ही प्रयत्न केला, सक्सेसफुल झाला. त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. नक्कीच दादा. जेव्हा आपण साईड चेंज करतो तेव्हा मनात कुठेतरी भीती असते, पण आपला पठ्ठ्या तो करून दाखवतो दोन्ही साईडनं, तेव्हा कसा आपला म्हणजे त्याच्यावर किती गर्व असतो आपला. भीती नाही, दादा सरकारच्या मध्ये भीती ना. दादा सरकार जे पूर्ण शेट जे संयमीनं शांत गाडा मला ते सांगितलेलं आहे, हार झाली तरी चालेल, काय घाबरू नका, तुम्ही दुसरा बैल नंदी बघा तो जेऊ, पण घाबरू नका सांगितलेलं. हार झाली म्हणून नाराज किंवा चिडाचा हे दादा सरकारचा काम नाही. ते शांतनं संयमी आहेत. गाडी पडली शेट बोल बैल बदलून दुसरी गाडी करा, पण शांत नियमाने करायची, रागरूस काहीच नाही. दादा बघा ना, आपल्या जिथे जिथे शर्यतीचा गुलाल येतो तेव्हा त्यांचा मुलगा गुरुनाथ दादा कधी मुलाखतीला मोस्टली नसतात, पण तुम्ही आणि भावड्या हे दोघं जण असतात मुलाखतीला. तुम्ही काय पारख करता जेव्हा खरेदी करता? आता आप्पा तर नाही आहेत, पण नसताना असं काय पारख करतात की आता रायफलची तुम्ही करार केला आणि तो करार सुद्धा सक्सेस झाला, कारण तो नंदी आपल्या दावणीला येऊन पण नंबर करतोय, गुलाल घेतोय. आता दादा सरकारचा खेळा 1 नंबरातलाच खेळ आहे. जेव्हापासून आप्पा असायचे तेव्हापासून शेठ 1 नंबरातलाच खेळ करायचा. आणि शेठचा पहिले आल्यापासूनच असायचा का शर्यत करायची तर 1 नंबरचीच करायची. जेव्हा अड्ड्यामध्ये 1 नंबर असतील गाडा मला त्यांच्याशी शेठ शर्यत करायची. आणि सर्जाचा हा भावड्याने घेतलेला आहे. सर्जा तुषार दादा घोरपडे यांनी आपल्या गुन्हा शेठना हा सर्जा घेऊन दिलेला आहे. आणि रायफलचा हा करार नरेश शेठ पाटील, सूरजदादा पाटील व दादा सरकार टीम सगळे फॅन फॉलो आम्ही होतो. आमच्या सहमतीने आम्हाला पब्लिकचा बैल पाहिजे होता दोन्ही साईडला. सर्जा दोन्ही साईड आतून पळतो आणि त्यासाठी आम्हाला पब्लिकचा बैल पाहिजे होता. मनीष रमेश म्हात्रे, पडगे पनवेल यांनी त्यांच्या सहमतीने जो आम्हाला करार करून रायफल नंदी जो दिला त्याबद्दल दादा सरकार टीम कडून त्यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन. दादा जाता जाता शेवटचा प्रश्न, दादा बघा ना, आपला राहुल भाई यांच्याशी सुद्धा आपली शर्यत झाली होतं आणि विजयाचा गुलाल त्याही सुद्धा घेतलेला, आपण सुद्धा घेतलेले. आता आपल्याला मैत्रीपूर्ण लढत करताना पाहताना, कारण तेव्हा शर्यत हारले होते राहुल दादा यांचं नंदी, पण त्यांनी येऊन तुम्हाला विश केला, शुभेच्छा दिल्या जितल्याबद्दल, म्हणजे हे मैत्रीचं नातं आता कुठेतरी आपल्याला जपताना दिसतंय. काय म्हणाल? ज्यावेळी गाडी नाव दिलं आम्ही तेव्हा ते आम्हाला स्टेजवर बोलून घेतलं. आमचं दादा सरकारची टीम पूर्ण होते ना, त्याही हात मिळवला, मैत्रीपूर्ण लढत शर्यत करायची का. आम्ही नरेश पाटील, सूरजदादा व दादा सरकार टीमने निर्णय घेतला शेटभर करूया, मैत्रीपूर्ण शर्यत करायची. शर्यत झाली आणि त्याही जो राहुल भोईर समालोचक यांच्याकडे जाऊन राहुल शेठ पाटील आडिवली कल्याण यांनी जो दादा सरकारला शुभेच्छा दिल्या, त्या शुभेच्छा आम्ही स्वीकारून त्यांना धन्यवाद दादा सरकार टीमकडून हे पण बोललेलं, यांचा त्याही पण मान ठेवलेला. नक्कीच. आणि अशाच आपल्याला शर्यती पाहायला भेटाव्या आजकाल. दादा सरकारचे संपूर्ण शर्यती मैत्रीपूर्ण हारला म्हणून दादा सरकारला कोण चिडणार नाही, कोण रागवणार नाही. हे कमेंट हे स्टेटस ठेवतात यांना काही समजत नाही. यांना घरी बसून कमेंट ना काय स्टेटस ठेवतात याची अक्कल नाही. त्यांना काय माहिती अड्ड्यान काय होतं काय नाही ते. मग गाडा मालक सगळे एकत्रच असतात. या असताना मध्ये फाल्या घालायला ते सगळे वाट लावतात. गाडा मालकांचा काहीच विषय नसतं. गाडा मालक दादा सारखे एकदम शांतनं संयमी गाडा मालक आहेत. शेठने सांगितलेलं आहे काहीच करायचं ना, हारली हार घ्या, शांतपणे घरी या, दुसरा नंदी बघू. शेठने पुन्हा शेठने आम्हाला सांगितलेलं आहे चिडचिड फिडचिड आमची कधीच नसते.
शांत संयमाने शर्यती, सगळ्यांची मैत्रीपूर्ण शर्यती होणार. नक्की. धन्यवाद दादा. हा, धन्यवाद.